ॲडव्होकेट सुषमा भट, अध्यक्ष ओबीसी महिला महासंघ, जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ही पत्रकार परिषदेचं आयोजन केले आहे। माझ्यासोबत नागपूर शहरातील अनेक संघटनांच्या प्रतिनिधी इथे या परिषदेमध्ये आपल्यासोबत संवाद साधणार आहे। त्यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर सरोज आगलावे, मृणालिनी दैपडे, ॲडव्होकेट समीक्षा गणेशे, मोनाली अपर्णा, अर्चनाताई बर्डे, रेखाताई बाराते, अंजलीताई गुर्दे यांचा प्रामुख्याने समावेश आहे। आणि या पत्रकार परिषदेमध्ये प्रत्येक संघटनेच्या वतीने याचे जे मुद्दे मांडले जाणार आहे, तर जागतिक महिला दिनाचं जे महत्त्व आहे त्या मृणालिनीताई सांगितले आहे। महिला दिनाच्या जे सादरीकरणाचे जे स्वरूप आहे त्याबाबत अर्चना बर्डे आणि अंजलीताई सांगतील। आपल्या कार्यक्रमाचे उद्देश या संदर्भामध्ये सरोज आगलावे आपलं मांडणी करतील। तसंच महिलांसमोरील जे आव्हाने आहेत ते मी स्वतः इथे मांडणार आहे आणि कार्यक्रमाचे जे स्वरूप आहे त्यावरती आमचे मोनाली अपर्णा या प्रकाश टाकणार आहे। महिला संबंधीचे कायदे व अंमलबजावणी या संदर्भामध्ये ॲडव्होकेट समीक्षा गणेशे आपलं मत व्यक्त करणार आहे आणि जे आव्हान आहे त्या संदर्भात ॲडव्होकेट रेखाताई बाराते यावर आपले मांडणी करतील। तर या अनुषंगाने सर्वप्रथम जागतिक महिला दिनाचे महत्त्व आहे त्या मृणालिनीताई आपल्याला त्या संदर्भात आपलं मत व्यक्त करतील। 8 मार्च जागतिक दिनानिमित्त आज आपण ही पत्रकार परिषदेचे आयोजन केलेली आहे। महिला दिनाचं महत्त्व सांगताना सर्वप्रथम आपल्याला थोडी त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी जाणून घेणे आवश्यक आहे। 8 मार्च 1908 मध्ये पुण्यात येथे 15,000 महिलांनी ज्या उद्योग क्षेत्रामध्ये दीर्घ कामगार म्हणून काम करत होत्या त्यांनी तिथे आपल्या हक्कासाठी आपल्या अधिकारासाठी लढा दिला, आंदोलन उभे केले आणि त्यासाठी त्यांना खूप असा संघर्ष करावा लागला। हा संघर्ष करीत असताना त्यांना 1910 मध्ये कोपेनहेगन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत क्लारा जेटलिन यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचा प्रथम प्रस्ताव मांडला आणि तेव्हा त्या प्रस्तावाला त्यांना एक महिला दिनाचं एक औचित्य साधून त्यांना तो अधिकार देण्यात आला। आपण हा अधिकार बघता त्यांचा जो संघर्ष आहे, त्यांचा जो लढा आहे, हा संघर्ष त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात लढलेला आहे, परंतु आपल्याला असा कुठलाही संघर्ष करावा लागला नाही। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानिक अधिकाराने आपल्याला मतदानाचा अधिकार सहज आणि सहजरित्या उपलब्ध झालेला आहे। याचा आपल्याला स्वाभिमान आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या अधिकारामुळे आपण महिला सुद्धा तिथे मतदान करू शकलेलो आहे आणि हा अधिकार आपल्याला सहज इथे मिळालेला आहे। एवढंच बोलते, थांबते। सांगितलं मृणालिनीताई की महिला दिन का साजरा करतो, पण आपण आपल्या इथे बघतोय की आजकाल कुठलाही कार्यक्रम त्यात महिला दिन पण आला हा इव्हेंट म्हणून साजरा करण्यात येतो। मॉलमध्ये प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला डिस्काउंट मिळते, महिलांसाठी स्पेशली मेकअपच्या सामानावर तुम्हाला डिस्काउंट मिळते, दागिन्यांवर डिस्काउंट मिळते आणि घरी काय असते की नवरा बाहेर जेवायला घेऊन जातो, काहीतरी गिफ्ट देतो आणि महिला दिवस आपला संपतो। तर मला असं म्हणायचं आहे की महिला दिवस हा इव्हेंटसाठी नाही आहे, तर त्याच्या मागचा जो हेतू आणि उद्देश होता तो भारतात आताही म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला लढा देणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी काम करणं आवश्यक आहे आणि तोच उद्देश आम्ही डोळ्यासमोर ठेवून हा कार्यक्रम आम्ही जवळजवळ 20 संघटना त्याविषयी जास्त होऊ शकतात आम्ही एकत्र येऊन हा कार्यक्रम करणार आणि हा का साजरा करायचा आणि कसा साजरा करायचा, त्याचबरोबर त्यांचे मूलभूत हक्क अधिकार जे संविधानाने विदाऊट लढा न करता त्यांना ऍक्टिव्ह मिळालेले आहे, एकदम दिलेले त्यांच्या गोंधळीत टाकलेले आहे, त्याचा त्यांनी वापर कसा करावा हा मेन आमचा उद्देश या कार्यक्रमात राहणार आहे। सांगितल्याप्रमाणे
की जे आजकाल सादरीकरण महिला दिनाचं जे केलं जाते ते सादरीकरण म्हणजे आपल्याला कुणालाच मान्य नाही की ते बाहेर एक दिवस बाहेर जाणे, म्हणजे कपल बाहेर जातात, नवऱ्याचे बाहेर नेतात, मॉलमध्ये खरेदी वगैरे अशा पद्धतीचं जे अर्चना त्यांनी सांगितलं त्याला कुठेतरी एक आपल्याला, कारण महिला दिन म्हणजे हा महिला दिन करणे नव्हे हे आम्हाला या 8 मार्चच्या दिवशी त्या आमच्या या कार्यक्रमाद्वारे आम्हाला महिलांना सांगायचं आहे. आणि अशा प्रकारे महिला दिवस हा एक दिवसाचा नसून आपल्याला रोजचा करता यावा, रोजचा आपला महिला दिन असावा, या आम्ही या 8 मार्चच्या या कार्यक्रमाच्या दिवशी आम्ही महिलांमध्ये जागृती, याबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहे. बस, धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर सरोजा अंगावे, धम्मदिना सार्वजनिक वाचनालयाची अध्यक्ष आहे. अनाथ पंडित परिवार महिला क्रेडिट कोऑपरेटिव्हची अध्यक्ष आहे आणि सम्यक संकल्प संघाची उपाध्यक्ष आहे. तसंच अनेक संघटनांशी जोडलेली आहे. सामाजिक प्रश्नांवर सतत समजा म्हणजे भाग घेते किंवा त्याच्यासाठी तत्पर म्हणजे सेवा द्यायला तयार असते किंवा लढायला तयार असते. आज आपल्याला दिसतंय की आजच्या जागतिक महिला दिन म्हटलं की वेगवेगळ्या संघटना साजऱ्या करणार त्याचा प्रश्नच नाही आहे. त्याच्यामध्ये नवीन असं काहीच नाही आहे. जेवढ्या महिला संघटना असतील किंवा पुरुष जिथे जोडलेले आहेत ते सगळेच समजा जागतिक महिला दिन साजरा करतात. नवं काय आहे त्याच्यामध्ये? तर मला असं वाटतं की जागतिक महिला दिन साजरा करून महिलांच्या समस्या संपलेल्या नाही, त्यांच्या समस्या अजूनही आहेत. जागतिक महिला दिन म्हणजे काय हेच पहिली गोष्ट समजा त्या महिलांना माहीत नाही आहे. तर आपल्याला ऐतिहासिक त्या घटनेचं, त्या दिवसाचं स्मरण करून देणे हा एक उद्देश आहेच. संविधानाच्या माध्यमातून आम्हाला स्त्री पुरुष समानता मिळालेली आहे, पण त्या स्त्री पुरुष समानतेची जाणीव किंवा घटनेमध्ये जे काही सुद्धा त्यांनी समानतेविषयी घालून दिले, स्त्री पुरुष समानतेची याची जाणीव त्यांना नाही आहे. त्याची जाणीव त्यांना सतत करून देणे, त्यांच्या हक्काची, अधिकाराची जाणीव करून देणे, त्यांच्यामधल्या शक्तीची त्यांना जाणीव करून देणे आणि सतत त्यांना समजा जागरूक ठेवणं आपल्या हक्कांप्रती, हे आमचं आजच्या याचा उद्दिष्ट आहे. तर मला असं वाटतं की पत्रकार बंधूंनो, नेहमीच आम्ही तुमच्यासमोर येतो आणि तुमच्या पेपरच्या माध्यमातून आम्ही तर म्हणजे माउथ पब्लिसिटी करतो, पत्रकाच्या माध्यमातूनही आम्ही समजा आमच्या याचा कार्यक्रमाचा प्रचार करूच. पण आम्ही याच्यासाठी चालू की तुमच्या माध्यमातून आमचा हा कार्यक्रम लोकांपर्यंत म्हणजे पोहोचावा, आपल्या पेपरच्या माध्यमातून आणि मोठ्या संदर्भामध्ये गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत, घरापासून तर म्हणजे सगळीकडे आजही महिलांवरती अन्याय अत्याचार जे आहे ते सातत्याने होतात. दर 16 मिनिटाला एक रेप होतो, दर 3 मिनिटाला प्रत्येक महिलेसोबत छेडखानी होते. तर ही अतिशय दुर्दैवी आणि म्हणजे समाज एक मानवाला कलंकित अशा करणाऱ्या कृती ज्या घडतात आहे त्या खरंच म्हणजे वेदनादायी. तर ही जी आव्हाने आहेत म्हणजे इथली जे काही आपण जे म्हणतो की संविधानाने महिलांना सगळे अधिकार दिले, इक्वॅलिटी ही अजूनही या समाजामध्ये एस्टॅब्लिश होऊ शकलेली, महिलांकडचा बघण्याचा दृष्टिकोन जो दूषित दृष्टिकोन पूर्वकाळपासून चालत आलेला आहे तो अजूनही तसाच आहे. त्याच्यामुळे ज्या एवढे सगळे कायदे आहेत म्हणजे कायदे म्हणजे कागदावर आहेत सगळ्याच प्रकारचे. म्हणजे 1963 मध्ये डावरी प्रोहिबिशन ऍक्ट जरी झाला होता तर 63 पासून अजूनही तो प्रत्येकाकडे गुंडाबळीचे प्रकार घडतातच आहे. नंतर डोमेस्टिक व्हायलन्सच्या याच्यामध्ये रोजच्याच घटना घडतात. म्हणजे हे सगळे व्हायलन्सेस ज्या स्त्रिया सातत्याने सहन करतात. म्हणजे कुठेतरी जागतिक महिला दिन हा नुसता साजरा करून नव्हे तर समाजातील प्रत्येक महिलेमध्ये ते जाण आणि भान निर्माण करणं आणि त्या जाण आणि भान निर्माण तिला स्वतःला ते कळलं पाहिजे माझं अस्तित्व, ती व्यक्ती म्हणून तिचं अस्तित्व निर्माण करण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. आणि या अनुषंगाने म्हणजे ही जी आव्हाने आहेत ही आव्हाने नुसत्या म्हणजे काही ज्या गोष्टी जे लोक काम करतात त्यांच्या पुढची नाही आहे. ही पूर्ण या देशाची जी लोकशाहीचे जे 4 स्तंभ आहेत या 4 स्तंभांसमोर सुद्धा ही फार मोठी आव्हाने आहेत. या स्तंभांना सुद्धा कुठेतरी ते आव्हाने पेलवावे लागतील आणि या माध्यमातून प्रत्येक स्त्रीला तिची सुरक्षा, तिचं स्वातंत्र्य, तिचं म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य आणि तिला इक्वॅलिटीचा ज्या संविधानाने तिला जे अधिकार दिलेले आर्टिकल 14, 15 त्याच्यानंतर हिंदू कोड बिल आणि जे समस्त अधिकार तिला दिलेले आहेत त्या अधिकारापर्यंत नेण्याची जबाबदारी इथल्या शासन, प्रशासन आणि ज्या न्यायव्यवस्था आणि मीडिया या प्रत्येकाचीच ही जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी साठी प्रत्येकाने सिद्ध होणं आणि महिलांना खऱ्या अर्थाने ती व्यक्ती म्हणून, ती माणूस म्हणून जगली पाहिजे. या अनुषंगाने जी आव्हाने आहे तिच्यावर या घटना घडता कामा नये. कारण अनेक रोजचे व्हिडिओ व्हायरल होतात. ॲडव्होकेट मोनाली चंद्रशेखर अपर्णा, मी संविधान
संविधान जागर अभियानाचं काम करते. महाराष्ट्रभर संविधान जागर अभियानाचे काम करणारी एक टीम आहे, त्याचाच एक हिस्सा म्हणून मी नागपूरमध्ये काम करते. याचं जो स्वरूप आहे, या कार्यक्रमाचं जे स्वरूप आहे 8 मार्चचं, आपण नेहमी बघत आलेलो आहे की बंदिस्त हॉलमध्ये कार्यक्रम होत असतात आणि 30 लोक येतात, नेहमी जी चळवळीमध्ये असतात किंवा जी नेहमी या कामामध्ये असतात. याचं वेगळेपण असं आहे की आपण रस्त्यावर जाऊया. रस्त्यावर जाण्याचा फायदा हा होतो की आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. ज्या लोकांना 8 मार्चचं महत्त्व माहीत नाही, ज्यांना आजच्या समस्या माहीत नाही, आपले हक्क अधिकार माहीत नाही, त्यांच्यापर्यंत पोहोचणं आम्हाला असं वाटतं की आपली जबाबदारी हे मुद्दे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं. आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही रॅली काढत आहोत. ती रॅली आहे ती कॉटन मार्केटचं जे मुख्य गेट आहे, तिथे सावित्रीबाई फुलेंचा पुतळा आहे आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा आहे. त्याला पुष्पहार अर्पण करून आम्ही आमच्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. तिथे गाणं होतील, तिथे घोषणा होतील आणि रॅलीच्या स्वरूपामध्ये आम्ही गांधी सागर तलाव आहे तिथे येणार आहोत. गांधी सागर तलावाचा जो पूर्ण रूट आहे, तो रॅलीचा मार्ग आहे. तर आम्ही या सगळ्या समस्यांवर आवाज उठवत, घोषणा देत, गाणी गात ही रॅली काढणार आहोत. आमच्याबरोबर रिक्षा असेल, मोठ्या प्रमाणात साऊंड सिस्टीम असेल, ते कार्यक्रम आम्ही करणार आहोत. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी एक कार्यक्रम होणार आहे 1.5 ते 2 तासाचा. तो आम्ही गांधी सागर तलावाच्या आतमध्ये तो कार्यक्रम घेणार आहोत. त्याच्यामध्ये ज्या सर्व सहभागी संघटना आहेत, त्याची नावं मी शेवटी सांगते. सर्व सहभागी ज्या संघटना आहेत, त्या संघटनांचे प्रतिनिधी आम्ही ह्यावेळेस जाणून बुजून असं करतोय की भाषणं आम्ही खूप ठेवणार नाही, कारण आपल्याला संदेश लोकांपर्यंत जास्तीत जास्त द्यायचे, सामाजिक संदेश जास्तीत जास्त द्यायचे. आणि ते संदेश कशाद्वारे द्यायचे, तर नाटक आहेत, गाणी आहेत, कविता आहेत, डान्स आहेत, फलक आहेत, बॅनर आहेत, याच्याद्वारे आम्ही ते संदेश देणार आहोत. आणि ते विषय कोणते असतील, तर संविधानाने महिलांना कोणकोणते अधिकार दिले, 8 मार्चचा जो संघर्ष आहे, अजूनही आमच्या महिला संघर्ष करत आहेत, विविध मागण्यांसाठी लढत आहेत. तर अशा वेगवेगळ्या जे सामाजिक विषय आहेत त्याच्यावर हे सगळे कार्यक्रम असतील, सामाजिक संदेश देणारे कार्यक्रम असतील आणि प्रत्येक संघटनेचे प्रतिनिधी तिथून ते रिप्रेझेंट करते, तिथून ते सादर करते. माझी जी संघटना आहे ती ओबीसी वकील महासंघ आहे, त्याच्यातर्फे मी उपस्थित झालेली आहे. आणि हा एक आगळा वेगळा कार्यक्रम आम्ही 8 मार्चला घेतो आहे. म्हणजे जनरली सभागृहामध्ये होणारे कार्यक्रम असतात आमचे, यावेळी रॅलीच्या मार्फत कॉटन मार्केटपासून सुरू होणारी गांधी सागर तलावापर्यंत जाणारी ही रॅली आहे आणि अनेक महिला यामध्ये सहभागी होणार आहेत, अनेक संघटना सहभागी होणार आहेत. रॅलीनंतर काही पथनाट्य आहेत, गाणी आहेत, तर त्याच्या म्हणजे त्या अनुषंगाने किंवा त्याच्या मार्फत आम्ही काही कायदेविषयक आम्ही जागृती करणार आहोत, प्रबोधन करणार आहोत. आणि कायदेविषयक जागृतीमध्ये नेमकं महिलांशी रिलेटेड जे कायदे आहेत किंवा त्यांच्यासाठी कुठल्या स्कीम्स आहेत किंवा महिलांचा आता तुम्ही दिल्लीसारख्या राजधानीमध्ये अनेक महिला बेपत्ता झाल्या, त्याच्यावरती प्रकाश टाकणारं एखादं पथनाट्य असेल किंवा बलात्कार पीडित महिलांचे काय कायदे आहेत, त्यांना काय म्हणजे त्यांना कुठल्या पद्धतीने आपल्याला पुढे नेता येतं किंवा त्यांना ते सगळं आम्ही समजावून सांगणार आहोत. त्याच्यामध्ये त्यांचे संविधानिक अधिकार असतील, मूलभूत अधिकार असतील, या सगळ्या विषयांवरती तिथे चर्चा होणार आहे. सगळ्यांना आम्ही माहिती देणार आहे आणि महिला ते ऐकून घेतील. म्हणजे नेहमीच्या भाषणातून ते सगळं त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यापेक्षा ॲक्टिव्हिटीमधून आणि पथनाट्यामधून ते लवकर जास्त त्यांच्यापर्यंत पोहोचेल अशी आमची एक अपेक्षा आहे. आणि जे हेल्पलाईन नंबर्स आहेत महिलांसाठी, जेवढी काही हेल्पलाईन नंबर्स आहेत त्याची तिथे प्रॉपर माहिती देण्यात येईल. धन्यवाद.